पुण्यात ऐकावं ते नवलच। पुण्यात महिलेनं पुरुषावर अत्याचार केलाय। कोथरूड पोलीस ठाण्यात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुंगीचं औषध देऊन कोल्हापूरच्या इसमावर या महिलेनं अत्याचार केला। काशी विश्वनाथ या ठिकाणी बळजबरीनं घेऊन जात अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। अश्लील फोटो काढून पैशांची मागणी केली जात होती। तर गौरी वांजळे असं या आरोपी महिलेचं नाव आहे। वकील असल्याची बतावणी करून या महिलेकडून धमकी देण्यात येत होती। पुण्यातून ही घटना आपण पाहतोय। पुण्यात महिलेनं या पुरुषावर अत्याचार केलाय। पुण्यात ऐकावं ते नवलच असं आता म्हटलं जातंय, कारण या महिलेनं कोल्हापूरच्या या व्यक्तीवर इसमावर अत्याचार केला। वकील असल्याची बतावणी करत अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। पुण्यातून ही घटना समोर आली आहे। पुण्यामध्ये महिलेनं पुरुषावर अत्याचार केला। कोथरूड पोलीस ठाण्यात या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुंगीचं औषध देऊन कोल्हापूरच्या इसमावर या महिलेनं अत्याचार केला। काशी विश्वनाथ या ठिकाणी बळजबरीनं घेऊन जात अत्याचार करण्यात आलाय। अश्लील फोटो काढून पैशांची या महिलेनं मागणी केली होती। गौरी वांजळे असं या आरोपी महिलेचं नाव आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी। या महिलेनं या पुरुषावर अत्याचार केला, काय नेमकं प्रकरण? अंकिता, अतिशय धक्कादायक बातमी जी आहे ती पुण्यामध्ये ही घडलेली पाहायला मिळते। पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये राहणारी ही गौरी वांजळे नावाची महिला आहे, जी स्वतःला हायकोर्टामधील वकील असल्याची बतावणी करून एका पुरुषाला, जो की कोल्हापूर मधला रहिवासी होता, त्याला जे आहे ते अडकवण्याचा प्रयत्न केला। त्या व्यक्तीच्या कुटुंबातील काही लोकांशी मैत्री वाढवली आणि त्यानंतर हा माझा भाऊ आहे असं सांगितलं गेलं। नंतर त्याशी जवळीक वाढवली गेली आणि काही रूपाने जे आहे त्याला गुंगीचं औषध देऊन त्यासोबत जे आहे ते काहीसं वागणं अश्लीलतेचं केलं गेलं। फोटो जे आहेत ते काढण्यात आले आणि बळजबरी जी आहे ती करण्यात आलेली आहे। पुरुषांवरती अत्याचार केल्याप्रकरणी, या पुरुषावरती अत्याचार केल्याप्रकरणी या महिलेवरती जे आहे तो आता गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळते। पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे। काही काळानंतर या महिलेने काही फोटो जे आहेत ते दाखवले। ज्यावेळेस तो गुंगीमध्ये होता त्यावेळेस हे फोटो काढल्याचे आरोप होत आहेत आणि त्यानंतर त्याच्याकडे पैशांची देखील मागणी जी आहे ती या महिलेने केल्याचं या गुन्ह्यामध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे अशा पद्धतीने या महिलेने यापूर्वी देखील काहींना फसवलं आहे का, अशा पद्धतीने काही लोकांवरती, पुरुषांवरती तिने अत्याचार केले आहेत का आणि त्यांच्याकडे देखील पैशाची मागणी जी आहे ती या महिलेने केली आहे का, याचा अधिकचा तपास जो आहे तो सध्या पुणे पोलीस करताना पाहायला मिळत आहे। रोहन, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे गौरी वांजळे असं या आरोपी महिलेचं नाव आहे। कोथरूड पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाते। तर पुण्यात महिलेनं या पुरुषावर अत्याचार केलाय। कोथरूड पोलीस ठाण्यात या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर हायकोर्टात वकील असल्याची बतावणी करत या महिलेनं या पुरुषावर अत्याचार केल्याची माहिती समोर येते। सातत्यानं या महिलेकडून या पुरुषाकडे पैशांची मागणी केली जात होती। अश्लील फोटो काढून पैशांची मागणी केली जात होती। कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। काशी विश्वनाथ या ठिकाणी बळजबरीनं घेऊन जात या पुरुषावर अत्याचार करण्यात आलाय।